आज मी खूप खुश आहे कारण कंप्लीट 1 वर्षानंतर मला अमेरिकेमध्ये भेटला आहे आपल्या सर्वांचा फेवरेट हापूस आंबा. सो मी आज आली होती एका इंडियन स्टोअरमध्ये आणि इथे बघा मला काय भेटलं आहे, जांभूळ. तर ह्या जांभळाची प्राईज आहे $13, ऑलमोस्ट ₹1250 आणि त्यानंतर इथे भरपूर अशा फ्रेश व्हेजीस आलेल्या आहेत. सो थोड्याफार मी तुम्हाला दाखवते. हे बघा खायचं पान आहे ₹95 आणि इथे मला अळूची पानं भेटलेली आहेत ज्याची किंमत आहे ऑलमोस्ट 1550 पर किलो. पण पानं थोडी फ्रेश नाही आहेत त्यामुळे मी ही घेतली नाहीत. त्यानंतर मला इथे आंब्याची पानं पण बघायला भेटली ज्याची प्राईस ऑलमोस्ट ₹2000 आहे पर किलो. आणि त्यानंतर मला इथे भेटल्या आहेत ओल्या शेंगा. सो खूप दिवसानंतर भेटल्या, त्याची प्राईज आहे ऑलमोस्ट ₹1100 पर किलो. त्यानंतर इथे बघा छान कोवळ्या अशा शेवग्याच्या शेंगा पण आलेल्या आहेत ज्या ₹2000 किलो आहेत. सो थोड्याफार मी घेतल्या. आणि इथे हे बघा इंडियन स्नॅक्स. सो ऑलमोस्ट जे काही इंडियामध्ये स्नॅक्स भेटतं ते सगळंच इथे भेटतं. कम्पॅरेटिव्हली थोडं महाग भेटतं पण सगळ्या गोष्टी भेटतात हे महत्त्वाचं. त्यानंतर आपल्या काही फ्रोझन व्हेजिटेबल्स असतात त्या पण इथे भेटतात कारण सगळ्याच व्हेजिटेबल्स फ्रेशली इथे भेटतीलच असं नाही, त्यामुळे इथे फ्रोझन पण भेटतात. आणि हे बघा हे आहे सगळं आपलं इंडियन फूड स्नॅक्स, हे सगळं फ्रोझन भेटतं. आणि चपाती, पराठा, इवन भाकरी पण इथे फ्रोझन भेटते जे आमच्यासारख्या लोकांसाठी फार उपयोगाची असते. आता ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी फ्रोझन भेटायला लागल्या आहेत. आणि हे बघा इथे खारी पण भेटते आहे, त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे. सो इथे अजून वेगळ्या प्रकारचे पण मँगोज भेटतात. हे मँगोज मेक्सिकोवरून येतात ज्याची प्राईस कम्पॅरेटिव्हली कमी असते. $18 ते $20-25 भेटून जातात. पण आम्हाला पाहिजे होता हापूस आंबा आणि मला इथे रामफळ पण बघायला भेटलं जे ₹2000 किलो होतं. सो बघा मी एक बॉक्स घेतला आहे आपला हापूस आंब्याचा जो मला $52 पडला आणि रामफळ पडला आहे $14. ऑलमोस्ट ₹5000 मँगोज भेटले आणि ₹1400 एक रामफळ भेटलं. सो घरी आल्या पहिल्यांदा हा मी मँगो बॉक्स ओपन केला आणि बघा किती छान आंबे आहेत. वासच इतका छान येत आहे की कधी खातं असं झालेलं आहे. आमच्या घरामध्ये कोणतीही गोष्ट आली तर अगोदर आमचं मांजर ते चेक करतं. सो हे नवीनच बघून ते थोडं घाबरलेलं आहे आणि चेक करत आहे की एक्झॅक्टली हे काय आहे. आणि हे मँगोज बघून ते घाबरलं आहे. सो चला फर्स्ट मँगो मी कट करते, बघूया कसा आहे. आय होप की आतमधून पण चांगला असेल. सो तुम्ही ते बघू शकता की आतमधून पण चांगलं आहे. कंप्लीट 1 वर्ष वाट बघायला लावणारं हे फळ खाण्याचा मोह कधीच कोणाला आवरत नाही. सो फायनली मी हा टेस्ट केला आणि खरंच खूप छान होता, खूप मस्त वाटलं. आणि मी हे रामफळ पण आणलेलं आहे पण ते मी आत्ता कट करणार नाही आहे.